विघ्न सत्य भक्ताच्या मागे येतात. जे सत्याची प्राप्ती करून घेण्याकरता, जे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता सत्य वागतात, त्यांच्या मागं अनेक प्रकारचे कठीण कठीण प्रसंग येतात. आणि त्यावेळेस कसं वागावं, प्रथम सुरुवातीला प्रज्ञाशील असावा. किती विघ्न जरी आले तरी आपला प्रयत्न आपण सोडू नये. जशाप्रमाणे व्यंग मार्ग, पिपलिका मार्ग, मीन मार्ग, शेष मार्ग, राजमार्ग, शुद्ध मार्ग आणि अलक्ष मार्ग असे 7 मार्ग सांगितलेले आहेत. आणि याच्यामधला तो पिपलिका मार्ग आपण यावेळेस या विषयात थोडक्यात विषय घेऊया. पिपलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग. आणि मुंग्या ज्यावेळेस चढतात, वृक्ष शेंडा चढे वरच्या दिशेला जातात, कित्येक वेळा त्यांना विघ्न जर आलं ते खाली पडतात, परंतु त्यांचं ध्येय जे आहे ते न सोडता पुन्हा त्या मार्गाने लागतात, विषरूपी शेंडा चढे. अशाच प्रमाणे जो जीवात्मा परमेश्वराच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो त्या मार्गाने जातो. शुद्ध मार्ग, सप्त मार्ग याच्यामध्ये शुद्ध मार्ग. आणि त्यावेळेस अनेक विघ्न येतात. त्यावेळेस जशाप्रमाणे मुंगीवर अनेक प्रकारचे विघ्न येतात, परंतु पुन्हा त्या लाईनला मुंग्या लागतात आणि त्या दिशेने ते आपला मार्गक्रमण करतात. शुभ प्रकार निमित्त आपण या ठिकाणी गोळा झालेले आहोत. आणि या ठिकाणी ज्ञान सत्र आणि महापूजेचा लाभ आपल्याला मिळत आहे. प्रथम गुरुवर्य महाराजांना माझं अनंत कोटी प्रणाम आणि सर्वत्र गुरुबंधू भगिनींना माझा आनंद देवदत्त. आनंद दत्त भक्त कसा असावा. आनंद दत्त भक्त कसा असावा महत्वाचा मुद्दा. आपण आनंद संप्रदाय कशा करता झालो, आपण आनंद नाम कशा करता घेतलेला आहे. प्रथम ज्याचं आपण शोध घ्यावा आणि आठवण करावी की ज्यावेळेस आम्ही अनुग्रह घेतलं त्यावेळेस कशा करता अनुग्रह घेतला की आम्हाला दत्तप्रभूची प्राप्ती झाली पाहिजे, आम्हाला दत्तप्रभूचं दर्शन झालं पाहिजे, आम्हाला मोक्षपद मिळालं पाहिजे, आमचं जन्म मृत्यू चुकलं पाहिजे, आम्ही आनंद पदावरून आलो, आम्ही आनंद पदाला पोचलो पाहिजे, त्या पात्रतेचे झालं पाहिजे. मग याच्याकरता प्रथम आपल्याला कोणतं असं ध्येय गाठायचं आहे. तर पहा, प्रपंचामध्ये तर विघ्न कमी येतात. जे परमार्थाला लागले, गुरुदत्त प्रभूची ज्यांना प्राप्ती पाहिजे त्यांच्यावर प्रपंचामध्ये कमी विघ्न येतात. या सोडू नये. उदाहरणार्थ बसवण्णा जेव्हापासून बसवण्णाने दत्तप्रभूचं नामस्मरण केलं, जेव्हापासून निज ध्यास लागला, त्याच्या किती प्रकारचे संकट आले. अगोदर आले का? नाही. तुम्हाला याविषयी कथा माहीतच आहे. बसवण्णाला जेलामध्ये बंदिस्त केलं, त्याला बंदीशाळा म्हणतात. बसवण्णाला उपात म्हणजे विहिरीमध्ये दाबलं. इतकंच नाही तर बसवण्णाला पुन्हा अरण्यामध्ये नेऊन त्याच्या शस्त्र चालवलं. इतकंच नाही तर पुन्हा त्याला अग्नीमध्ये लाकडं म्हणा की गोऱ्या म्हणा त्याच्यावर बसवलं आणि पेटून दिलं. तर इतकंच नाही तर त्याला 21 दिवस जर दिला गेलं.
इतकं संकट आपल्याला आलं का? भगवंताची प्राप्ती करून घेणं हे मार्ग आहे कठीण. भीती दाखवण्याकरता विषय नाही हा. भीती दाखवू नये. भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजे खूप कठीण आहे हो. खूप आनंद मार्ग खूप कठीण आहे. अग्नीचं घर आहे. अग्नीचं घर आहे तर पापाला जाळणारं घर आहे. जशाप्रमाणे कचरा जे असते कचरा त्याला अग्नी जाळू शकतं, अशाप्रमाणे आनंद संप्रदाय अग्नीचं ज्ञान अग्नीचं घर आहे. दोषाचे झाले पर्वत म्हणून भजावा श्री दत्त, म्हणून याला अग्नीचं घर म्हणावं. अग्नीचं घर म्हणजे आपल्याला जाळणार नाही. थकले त्रास देऊन, पण ज्यावेळेस थकल्यानंतर काय सांगितलं, तुझा दत्त मला आम्हाला दाखव. तुझा दत्त तू आम्हाला दाखविलं तर तुला आम्ही पुन्हा कपाटी लावून या शिक्षा म्हणजे शिक्षा दंड करू, कपाट बंद दरवाजा बंद करू. तर त्यावेळेस बसवत म्हणजे जमनाबाळ घाबरला नाही. पहिला मुद्दा, नंतर दुसऱ्या मुद्द्याकडे बोललो आपण. भक्त कसा असावा. भक्त जे असे बनलेत त्यांना गुरुदत्तपुरची प्राप्ती झाली आणि मोक्षपदाला गेली. भक्ती नाही भोळी भाळी सोळार्थ पोळी. तब्येत दुरुस्तपूर घ्यायचं असेल, रोग जर असेल, बिमारी जर असेल तर पथ्य करावं लागेल आणि औषध गोळ्या सुद्धा घ्यावं लागेल. फक्त नाम घेतल्याने जमणार नाही, औषध घेतल्याने. त्याच्यासाठी पथ्य सुद्धा करावं लागेल. या दोन्ही बाजू सांभाळावं लागेल. आणि पहा, त्यावेळेस तो घाबरला नाही. 7.5 वर्षाचा मुलगा आणि देवाला सांगायला लागला, देवा प्राण दावा द्वार हो. कधी सांगितलं, खूप विनंती केलेली आहे. दत्तात्रय प्रभू यांना वकीला सांगत आहे की माझा जामना बाळ जामना नगरीमध्ये त्याच्या संकट आलेले, त्याच्या वेळी त्याला त्रास देतात आणि त्याला म्हणतात की तुझा दत्त दाखव नाही तर तुला आम्ही शिक्षा करू. मला सांग, आता सांगा, इतकं सांगा. याज्ञवल्क्याला सांगत आहे आणि जामुना नगर त्या ठिकाणी कोणतं असं विघ्न संकट जामना बाळावर आलेलं आहे. ऐकणं सुरू आहे, सांगणं सुरू आहे. याज्ञवल्की शेवटच्या क्षणाला मी त्या ठिकाणी प्रगट होणार आहे. काय सांगितलं, कधी जामना बाळाची भक्ती कशी होती, देवा तुम्ही दर्शन दिलं तर ठीक आहे, जर दिलं नाही तर माझ्या आईवडील माझं प्राण घेतील. संचितीला प्रारब्ध जाळले ज्ञान अग्निनं, नाही का. संचित क्रिया मानव जाळले ज्ञान अग्निनं प्रारब्धाने देवताने दूर केला विमान. म्हणून गुरुदत्तपुराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रसूनाचं उदाहरण दिलं. 21 दिवसापर्यंत त्याला जेवण दिलं तर जेवराचं अमृत झालं. अशाच प्रमाणे आपण ज्यावेळेस वागू, आपल्यामधले जे जहर आहेत, काम क्रोध मद मच्छर दम अहंकार षडविकार, अशा मनाच्या तुझ्या कल्पना खूप आहे. जोपर्यंत नामस्मरण एकनिष्ठतेने जीवात्मा करणार नाही तोपर्यंत याच्यामधले जहरे सुद्धा उतरू शकत नाही. पंचफळ्याची नागिन, पंचफळ्याची नागिन, दंश करते रात्रंदिन, दंश करते रात्रंदिन. बसवनाचं जर उतरलं तर पंचफळ्याची नागिन जी आहे, शब्द स्पर्श रूपरस गंध, याचं जर सुद्धा चढलेलं आहे. जर उतरल्याशिवाय राहणार नाही. परंतु नामस्मरण असं करावं लागेल. पुन्हा याच विषयावर आपण येऊया. जामना बाळाला किती दुःख दिलं, किती जामना बाळाला त्रास दिला. त्याचे आई वडील वाणी समाजात होते आणि शोक भक्त होते. परंतु ज्यावेळेस जामना बाळ फक्त 7.5 वर्षाचा आणि एकनिष्ठतेने भक्तीला ज्यावेळेस लागला त्यावेळेस स्वतःच्या आई वडिलांनी त्याला किती त्रास दिला. परंतु त्याचं ध्येय जे होतं की मला माझ्या दत्तपुरची प्राप्तीच पाहिजे, मी माझ्या दत्तनाम सोडणारच नाही. प्रथम मुद्दा आहे प्रयत्न. आपण विषय घेतलेला आहे प्रयत्न. प्रयत्न कोटपर्यंत, अंतिम ध्येय गाठेपर्यंत प्रयत्नच करत राहावं. मधा सोडलं, मुक्काम जर केला, थांबला, झोपला की गेला.
तर त्यावेळेस तो थांबला नाही, 7.5 नाही. सुख दुःखाशी जरी भ्यावे तरी माया मोह कैसेच राहावे. देवाने असं ठरवलं, मी म्हणे तुझ्या देहावर तर महारोग बसवत नाही. आणि देव तर असं मी दाखवून देतो, माझ्या भक्ताचं महारोग मी बसवत नाही. मी तर एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो, पण तुम्हाला मला इतकं दाखवून द्यायचं आहे, सुख दिल्यानंतर कोणताही भक्त जवळ राहील, पण त्याचं दुःख दूर न करता तो जर मला सोडत नसेल, त्याला विशेष महत्व आहे. भक्त कसा असावा? धन मिळाल्यानंतर कोण धन लक्ष्मी देऊ शकते आहे, गमन चुकू शकत नाही. मी माझ्या भक्ताला ज्यावेळेस माझ्या भक्ताला दुःख होत आहे ना, मला माहित आहे फक्त या जन्मामध्ये त्याला दुःख, अनेक जन्माचे दुःख त्याचा नष्ट मी करणार आहे. दाखवून दिलं देवाने. शेवट कलईवर पडला. प्राणी याचे, जनावर याचे, पशु पक्षी याचे, त्याच्या देहाचे मांस खायचे. परंतु देवता नंतर थकले. 3ऱ्या जन्मामध्ये मार्कंडेय ऋषी कथा घेतात कुठे लागते. फक्त कसा असावा? तर आता या नवलकी मला त्या ठिकाणी त्याला दर्शन द्यावं लागतं. मग गेलो त्या ठाया, गळा मिठी घालण्या, आणि तिने जेव्हा नाम दिलं, सांगणं सुरू आहे. दर्शनी तिकडं मी गेलो, मला दर्शन दिलं. देवाला अनंत अनंत नेत्र, अनंत चरण, अनंत मुख आहे. कसा भक्त असावा? एकच नाही तर भक्त मादांत ब्रह्मचारी. त्याच्या कोणतं विघ्न आलं होतं? मादांत ब्रह्मचारी 3ऱ्या जन्मामध्ये मार्कंडेय ऋषी झाला. 3ऱ्या जन्मामध्ये मार्कंडेय ऋषी, 1ल्या जन्मामध्ये मादांत ब्रह्मचारी, 2ऱ्या जन्मामध्ये मानकोजी. मानकोजी म्हणजे ढिबर, म्हणजे मासोळी धरतात, त्या घराण्यामध्ये जन्माला घातला. अशा भक्ताला. आणि 3ऱ्या जन्मामध्ये मार्कंडेय ऋषी. तर 1ल्या जन्मामध्ये त्याला किती दुःख भोगावं लागलं, किती यातना त्याला भोगावं लागलं. भक्त कसा असावा? नंतर सांगतो. नंतर 2रा टप्पा, भक्त कसा असावा? तर 1ल्या जन्मामध्ये तुम्हाला माहीतच आहे, त्याला महारोग रोगाचं झालं नव्हतं. त्याच्या देवता कोपल्या की याला जर महारोगात दुःख दिलं तर आपल्याला शरण येईल, आणि याचा महारोग आपण क्षणामध्ये बसू. म्हणजे त्यांचा विश्वास आमच्यावर बसेल. देवावरचा विश्वास उडून जाईल. नंतर याला शनी शुद्ध होऊ. नंतर दुःख आले. परंतु मादांत ब्रह्मचारी ओळखून घेतलं, थोडक्यात घेतो, जास्त विषय वाढवत नाही. पण माझे आई वडील जशाप्रमाणे मला सांगतील तशाप्रमाणे मी वागणार आहे. असं म्हटलं का? देवा मी थकलो आता तुमचं नामस्मरण करून तुमचा धावा करून, पण माझं इतकं तरी आहे का? शेवटचं आहे का? फक्त माझी एकच नाही, तुम्ही जर दर्शन दिलं नाही, माझे आई वडील म्हणतात तुझा दत्त दाखव, नाही तर तुला आम्ही शिक्षा करू. अजूनही तेव्हा तुम्ही प्रकट झाले नाही. उशीर खूप झालेला आहे. शेवट तुमच्यावर अवलंबून आहे देवा. फक्त माझं एक ऐका. वाक्य पहा कोणचं निघालं? प्राण दावो यतवारावो, प्राण दावो यतवारावो, अखंड माझ्या मुखी दत्त नाम राहो, अखंड माझ्या मुखी दत्त नाम राहो. गुरु दत्त राया यावलव करी, गुरु दत्त राया यावलव करी, आता मदतारी भेट द्या सत्वरी, आता मदतारी भेट द्या सत्वरी. काय सांगू यात नवलकी तुला? भक्तांना दर्शन दिल्यानंतर त्याला धीर मिळेल, त्यांना तारल्यानंतर त्यांचा विश्वास बसेल. परंतु माझा बसवणं असं मला म्हणत आहे, देवा तुम्ही दर्शन दिलं नाही तरी आता शेवटचं तुम्हाला मी सांगतो, माझं प्राण माझ्या एवढे घेतील, परंतु माझं प्राण निघता तुमचं नामस्मरण करता का माझं प्राण गेलं पाहिजे. प्राप्ती करून घ्यायचं असेल, शेवट विश्वास 2रा टप्पा घेतला आपण. विश्वासाने देव मिळतो. विश्वास जर नसेल तर देव मिळत नाही. तर याच्याकरता विश्वास हे अति महत्वाचा आहे. आणि याच्याकरता भक्ताचे वागण्याचे लक्षण 10. प्रथम
भृती भृती म्हणजे कल्पांती न डगमगणे. भृती म्हणजे कल्पांती न डगमगणे. जापना बाळ डगमगला नाही, बसवण्णा डगमगला नाही, मादांचा ब्रह्मचारी डगमगला नाही, शुद्ध नाग तुला पद्मिनी डगमगले नाहीत. जे काही भक्त असतील गुरु महाराज डगमगले नाही. आणि दुसरा विषय जो आहे विश्वास. आपला विश्वास कोणावर आहे? दत्तप्रभू. समर्थाची करावी चाकरी, चाकराचे फिकर समर्थ करी. भरोसा नाही आपल्या अंतरी आदन पापी देतो. दत्तप्रभूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. प्रथम वृत्ती कल्पांते डगमगू नये, प्राण जावत्वराव अखंड माझ्या मुखी दत्तनाम राहो. देवा तुम्ही मला तारलं तरी चालतं, मला मारलं तरी चालतं, देव मारत नाही. मी मिळतो चालतं देवा, पण मी तुम्हाला सोडत नाही. जैशी पतिव्रता नार पुरुषाचा नसे विचार. पतिव्रता स्त्री इतरावर प्रेम करते, मामा काका बाबा इतरावर प्रेम करते आणि पतीवरही प्रेम करते. दशाप्रमाणे पतीवर प्रेम करते, अशाप्रमाणे इतरावर प्रेम करत नसते, तिलाच पतिव्रता म्हणतात. म्हणजे पतिव्रता स्त्री इतराशी बात करते का? ती भांडणं करते, ती द्वेष करते, ती मत्सर करते नाही. इतराशी सुद्धा ती चांगलीच वागते. परंतु पतीवर जसं प्रेम असते तसं इतरावर प्रेम नसते. दुसरा वृत्ती. प्रथम घेतलं शम. भक्त कसा असावा? शम म्हणजे इंद्रियाला शमविणारा. दत्त पाहिजे ना आपल्याला. निर्गुण निराकार दत्तप्रभू पाहिजे ना. आनंद पद पाहिजे, ज्याच्याकरता हे जे इंद्रिय जे आहे इंद्रियाला शमविणारा असावा. ताल लागल्यानंतर आपण काय घेत असतो? मामा पाणी. तृष्णा भागली पाणी मिळाले नाही. अशाच प्रमाणे इंद्रिय कशाने शमतील? इंद्रिय कशाने शांत, इंद्रियाची शांतता कशाने होईल? या इंद्रियाला काय द्यावं लागलं? इंद्रियाला पाहिजे ही वस्तू मिळाली नाही तर इंद्रिय शांत होत नाही. इंद्रिय शमविणारा नसला तर दत्तप्रभूची प्राप्ती होत नाही. इंद्रिय प्रपंचामध्ये मायेमध्ये शांत होऊच शकत नाही, उलट रोग जास्त वाढतो. पहा इंद्रिय. नेत्राला तुम्हाला जर शमवायचं असेल, शांत करायचं असेल, चर्म दृष्टीने सगुणाशी पाहावे. सगुणामध्ये जीव हा भुलला, याला शमवायचं असेल तर या दृष्टीने मन नाही, जे शुद्ध लक्षणे स्वरूप पाहे, ज्ञान नाही, दृष्टीचाच विषय घेऊन वेळ वाढतो. म्हणून नेत्राला शमवायचं असेल, निज स्वरूपाचं ध्यान जो जीवात्मा करत असेल त्याचं नेत्र शांत होतं, इतराचं होत नाही. रूपाला पवपून जीव हा भटकतो आणि निज स्वरूपामध्ये लीन झाला तर इंद्रिय नेत्र सुद्धा शमला जातात. एकच विषय घेतला आपण, शमविणारा असावा. अशाप्रमाणे नेत्र. आज तुमचे श्रवण तृप्त झाले असतील, निंदा ऐकून की चाळी चुगले ऐकून श्रवणाला आनंद मिळाला. कशाने मिळाला? ते ज्ञान अमृत. जे ज्ञानाने तुमचे श्रवण सुद्धा शांत झाले. बरोबर आहे डॉक्टर साहेब? आता तुम्ही ज्ञानी आहात आणि बरेचसे ज्ञानी आहेत, गुरुभक्त गुरुभगिनी, म्हणून थोडक्यात घेतलं तरी चालतं, कारण विषय खूप वाढतं, प्रमाण वाढतं. अशाच प्रमाणे इंद्रिय शमवल्या जातात. मायेचं किती प्राशन केलं तरी इंद्रिय तृप्त होत नाही, उलट वाढ होते. काय होते की नाही? प्रपंचाचा वृक्ष असा आहे, न संपणार आहे. आता पहा, धृती शम दम या मनाला अधर्मापासून सोडवून धर्माचं आचरण करायला लावायचं, शिकवावं. अधर्म, आपण कोणाकोणाशी कसे वागतो, अधर्म. देवाचं नाव घेतलं पण दुसऱ्याचं मन जोखून सुरू, पूजा मांडणं सुरू, पण भजन म्हणताना सुद्धा एखाद्याने जर दुसरं पद जर उचललं
उचलत लगेच आपण दुसरं मोठ्या आवाजाने काढायचं, त्याचं भजन बंद पडायचं, भजन म्हणणं सुरू, दुसऱ्याचं मन दुखवणं सुरू. आहे की नाही कुठकुठी या ठिकाणी. तर आपल्यापासून कोणाचं मन सुद्धा दुखू नये याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. या मनाला अधर्मापासून सोडून धर्माप्रमाणे वागण्याचं बळ लावावं. मन नाही जे शुद्ध लक्षणे स्वरूपाय ज्ञान नाही, दृष्टी आली मनाची या ठिकाणी. दृढ बेसावे आसनी त्याचे सानिध्य मी असे, मी त्याशी प्राप्त नाही का.